नमस्कार मित्रहो, मी गार्गी. माझ्या शब्द निरंतराच्या प्रवासात तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. चिदंबरली सरांनी लिहिलेल्या नवेगाव बांधचे दिवस या पुस्तकाचा परिचय मी आपल्याला करून दिला होता. आज त्याच पुस्तकातील एक छानसा अभ्यासपूर्ण लेख आपण सोबत अभ्यासू. नामशेष झालेले वन्य पशु. सर लिहितात, 150 वर्षांपूर्वी नवेगाव राष्ट्रीय उद्यान आणि त्याच्या सभोवतालच्या जंगलात रानटी हत्तींचे कळप असल्याचा उल्लेख जॉर्ज शेल्लर यांनी त्यांच्या द डिअर अँड टायगर या ग्रंथामध्ये केला आहे. या जंगलात पूर्वी रानटी हत्ती असल्याचे काही अवशेष आजही आढळून येतात. हाथी पागडी नावाचे खंदक या जंगलात कुठे कुठे आहेत. खड्डा पद्धतीने त्या काळात हत्तींना पकडलं जाई. जिथे हत्ती जलविहार करीत असे हाथी डोह आजही अस्तित्वात आहेत. हाती खोदरा हे असंच एक स्थळ. आज भारतामध्ये जिथे जिथे रानटी हत्तींचे कळप आढळून येतात ती वनं नानाविध वृक्षवल्लींनी समृद्ध आहेत. त्यातली बहुतेक वनं सदाहरित वृक्षांची आहेत. हत्तींचं आवडतं खाद्य बांबूंची बेटं. तीही विपुल प्रमाणात या जंगलामध्ये वाढतात. तसंच हत्तींना मुबलक पाणीही लागतं. या तलावाच्या प्रदेशात तेही भरपूर प्रमाणात उपलब्ध होतं. हिंडण्या फिरण्याकरिता विस्तीर्ण जंगलं लागतात. हे सारं काही 150 वर्षांपूर्वीच्या जंगलात उपलब्ध होतं. तोपर्यंत रानटी हत्तींचे कळप या जंगलातून आढळून येत. हत्ती राज्यांच्या सीमा ओळखत नाहीत. मात्र त्यांना एक जंगल दुसऱ्या जंगलाला जोडणारा रुंद असा जंगलाचा पट्टा हवा असतो, अर्थात कॉरिडॉर हवा असतो, जेणेकरून निर्भयतेने त्यांना येता जाता यावं. याकडे शेजारच्या राज्यांचं मात्र दुर्लक्ष झालं आहे. लोकसंख्या अमर्याद वाढत आहे. तशी लोकवस्ती वनांच्या सीमा ओलांडून गेली आहे. गुरांची संख्या अनेक पटीने वाढत आहे. तशा जंगलाविषयीच्या लोकांच्या गरजाही वाढत आहेत. अनेक कारणास्तव जंगलतोड होते. वन्य पशूंच्या स्थलांतराच्या मार्गावर धरणे बांधली जातात. त्यांची आवडती निवासस्थानं नष्ट केली जातात. बांबूंची जंगलंही तोडली जात आहेत. गवती कुरणांवर गुराढोरांचं अतिक्रमण होतंय. त्यांना आगी लावल्या जात आहेत. अन्न, पाणी आणि आश्रयस्थानं यांना धोका पोहोचताच वन्य पशु तेथून निघून तरी जातात किंवा हळूहळू नाहीसे होतात. इथल्या हत्तींच्या कळपांच्या बाबतीतही हेच झालं. प्रतिकूल परिस्थितीत इथले हत्तींचे कळप बस्तर भागातील वनांच्या आश्रयाला निघून गेले. ते कळप पुन्हा या भागामध्ये आलेच नाहीत. अशा रीतीने इथल्या गजयुगाचा अंत झाला. नवेगाव बांध तळ्याच्या पूर्वेला इटिया डोह हा मोठा जलाशय आहे. गारवी नदीकाठच्या जंगलामध्ये रानम्हशींचे कळप राहत. या नदीकाठी विस्तीर्ण दलदली होत्या. झिलाणीतून त्यांचं आवडतं गवत व इतर वनस्पतीही वाढे. तिथे चिखलाणी आणि लोटणंही होती. पाणथळ जागेमध्ये भोस, बोरू व देवनळ दाटीने वाढे. काठावर पुरुषभर उंच गवत वाढलेलं. ही सारी सुंदर निवासस्थानं पाण्याखाली गेली आणि रानम्हशी कधी पहाडात डोंगरामध्ये राहत नाहीत. अन्नासाठी त्यांचा कळप वणवण भटकू लागला. इटिया डोहाकाठी गाळ पेराच्या जमिनी होत्या. हिवाळ्यामध्ये तिथे गहू हरभऱ्यांचं पीक येई. रानम्हशी त्या हिरवळीकडे आकर्षित व्हायच्या. रात्री त्यावर धाड घालून सूर्योदयापूर्वी निघूनही जायच्या. वैतागलेले शेतकरी शेतांमध्ये लोखंडाचे फास पेरून ठेवायचे. एखाद्या रानम्हशीचा पाय त्यामध्ये अडकायचा. ती म्हैस चौखूर फासासहित निसटून लंगडत जायची. या जखमी झालेल्या रानम्हशीच्या पाठीमागे लोक लाठ्या, काठ्या, दगड, धोंडे घेऊन दूरपर्यंत तिचा पाठलाग करीत. ती दुप्पट वेगाने धावत जंगलामध्ये झुडपाड लपून राहायची. पाठलाग करणारे लोक जवळ आले की त्यांच्यावर त्वेषाने हल्ला करायची. लोक जखमी होऊन वनाधिकाऱ्यांकडे तक्रारी करायचे. चोराच्या उलट्या बोंबा असा हा प्रकार होता. त्यांचं अनुकूल निवासस्थान नष्ट करायचे अधिकार तुम्हाला कोणी दिले? आपण त्यांच्या जगण्याचा हक्क नाकारित आहोत. एखादं धरण बांधताना तिथल्या पाण्याखाली वन्य प्राण्यांची निवासस्थानही नष्ट होत असतील याचा तरी विचार केला जातो. त्यांनी शेजारच्या जंगलात सुरक्षितपणे स्थलांतर करावं म्हणून जंगलाचा मोठा पट्टाही सोडला जातो. या संबंधाने कोणा वनाधिकाऱ्याने विचार केला नव्हता. चौकशीही केली नव्हती.
उलट इथलं प्रचंड मूल्यवान जंगल तोडल्यावर कोट्यावधी रुपयांचं उत्पन्न मिळेल म्हणून नवेगावला लाकूड आगाराची स्थापना झाली होती. ना खेद ना खंत, मोठ्या संकटातून त्या बस्तरच्या जंगलामध्ये निघून गेल्या त्या म्हशी परत कधी आल्याच नाहीत. जिथे रान म्हशींचे कळप असतात त्यांच्या सोबतीने सवान जंगलातून बाराशिंगांचे कळपही राहतात. सांबरांप्रमाणे बाराशिंगा कधी डोंगराळ प्रदेशात राहत नाहीत. ओढे नाले वाहणाऱ्या सपाट गवताळ प्रदेशांमध्ये बाराशिंगांचे कळप आढळून येतात. तसे ते गारवे नदीकाठच्या सवान गवती प्रदेशात राहत. तसेच ते चुटिया पहाडाच्या पायथ्याला असलेल्या दलदलीत राहत. आणि गंफी, रांगी, बामणी, कोहलगाव, सालई येथेही ते दिसायचे. इटिया डोह जलाशयामध्ये त्यांचे निवासस्थान बुडून गेलं तेव्हा ते सुटिया गवताळ प्रदेशामध्ये आले. चोरट्या शिकाऱ्यांनी त्यांना त्राही त्राही करून सोडलं. पावसाळ्यात गवताळ प्रदेशातील वाटा शेवाळानं निसरड्या होतात. शिकारी कुत्र्यांचे कळप घेऊन लोक त्यांचा पिछा करीत. बाराशिंगी निसरड्या वाटेवरून थकून भागून पळताना घसरून खाली पडत. निर्दयी लोक त्यांच्या तंगड्या कुऱ्हाडीने तोडत. बाराशिंगी पळताना लवकर थकते याचा चोरट्या शिकाऱ्यांना फायदा होत असे. जी समस्या रान म्हशींची होती तीच बाराशिंगींचीही होती. गारवी नदीकाठच्या या दोन रुबाबदार वन्यजीवांची ज्या पद्धतीने निर्घृण हत्या इथल्या लोकांनी केली त्यांना निसर्ग कधीही क्षमा करणार नाही. 1951 ते 53 या काळामध्ये नवेगाव, पवनी आणि गांधारी वनक्षेत्रात चित्ते पाहिल्याचं माधवराव पाटील सांगत असत. या भागातील विरळ जंगलातील सपाट गवती कुर्ण व त्या सभोवताली टेकड्या पसरलेल्या अशा निवासस्थानांमध्ये काळवीट, हरण व चिंकारा आढळून येत. ही जनावरं चित्त्यांचं आवडतं भक्ष्य होती म्हणून चित्तेही याच भागामध्ये आढळून येत. अशी रानं शेतींसाठी उपयुक्त असल्याने तेथे वर्षानुवर्ष अतिक्रमण होत राहिलं. शेतकरी व छोट्या शिकाऱ्यांनी बेबंद हरणं मारली तर शिकारीचा शौक असलेल्या मालगुजारांनी चित्त्यांची पारध केली. दोन्हीचा परिणाम निसर्गातील भक्ष्य आणि भक्षक दोन्हीही एकदाच नष्ट झाले. या सर्व काळामध्ये जंगलांनाही हानी पोचत होती. इमारती कामासाठी उपयुक्त असे मोठमोठे वृक्षही तोडले जात होतेच की. वृक्षांची छतं इतकी विरळ झाली की जंगलातील देवखारींना एका छतावरून दुसऱ्या छतावरही जाता येईना. जमिनीवर क्वचितच उतरणाऱ्या देवखारींनी झाडावर घरटी बांधण्याचंच बंद केलं. त्यांची वीण थांबली. त्या देवखारींनी मजल दर मजल करीत चंद्रपूर, गडचिरोलीच्या मार्गाने बस्तरच्या समृद्ध जंगलामध्ये प्रवेश केला. अशा रीतीने हत्ती, रानम्हशी, बाराशिंगी, चित्ता व देवखारी हे वनदेव एकामागून एक निघून गेले. मित्रहो, हा लेख सर इथे संपवतात. या लेखावर मला तुम्हा सर्वांची प्रतिक्रिया ऐकायला नक्कीच आवडेल. कारण वन्य पशूंना इथून काढून लावण्यामध्ये आपणही हातभार लावलेलाच आहे ना. त्यामुळे तुम्ही या लेखावरती कुठल्या पद्धतीने विचार करता हे पाहायला मला आवडेल. मी नक्कीच प्रतीक्षा करेन तुम्हा सर्वांच्या प्रतिक्रियांची. निसर्गाचा समतोल ढासळण्याकरता माणसाने जेवढा हातभार लावला आहे ना तेवढी क्षमता इतर प्राणीसृष्टींमध्ये कुणामध्येच नाही. हत्ती, रानम्हशी, बाराशिंगी, चित्ता व देवखारी या प्राण्यांना इथून घालून देण्याचा जो आलेख सरांनी आपल्यासमोर मांडला आहे ना तो ऐकताना तुम्हाला काय वाटलं हे मला नक्की कळवा. आता मी थांबते. आपण लवकर भेटू एखाद्या सुंदरशा लेखासह किंवा एखाद्या छानशा पुस्तकाच्या परिचयासह. तोपर्यंत आजच्या या लेखावर चिंतन करा आणि भरपूर वाचन करा. धन्यवाद.